फुलाची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचली ऐसी आमचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया उत्तम सेवन शीतळ कंठासी उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टकांती तैसी दिसेवरी ऐसी आमचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया तुका म्हणे तैसे होई जेथ संगे तुका म्हणे तैसे होई जेथ संगे वास लागेंगे चंदनाचा ऐसी आमचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखलं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं च भक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं नङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम्। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय। रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पिते जन्मही काया ज्यांची ख्याती जोडली जगदीश्वरासी तया छत्रपतींच्या चरण कमलासी साष्टांग दंडवत। आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल। अमृताची फळे अमृताची वेली अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली विजाचही ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांचिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंद्य देहू निवासी परमपूजनीय प्रातस्मरणीय ज्या तुकोबारायांनी तुम्हा मला अध्यात्म काय हे शिकवलं। अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या काळजातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवन चरित्रातून आपलं जीवन घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चा प्रार्थना नाही
तर अध्यात्म म्हणजे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती हे भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे असणं, अशी कलियुगातील माणसाला मोक्षाकडे घेऊन जाणारी साधी सरळ सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा प्रकरणातून 5वा वेद रचला असे जगद्गुरु जगदवंद्य प्रातस्मरणीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी अमृताची उपमा संतांना तर दिलीच, अमृताची उपमा संतांना तर दिलीच आणि त्याच संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणारा तुकोबारायांचा अभंग आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा आणि तो म्हणजे असा, आज अखंड हरिनाम सप्ताह मौजे कमलापूर या सप्त्यामधील आजचं हे 6व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलं, त्याबद्दल जमलेल्या सर्वच कमलापूर गावातील गावकरी असतील, माता भगिनी असतील, पुरुष मंडळ असतील, लहान थोर सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला मी अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमन करते, वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती या न्यायानं परब्रह्म स्वरूपात असलेला अत्यंत अधिकारी म्हणजे श्रोतावर्ग, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या अत्यंत परिशुद्ध हेतूने आज आपण कीर्तनाचं श्रवण करण्याकरता आला आहात. त्याबद्दल जमलेल्या सर्वच लहान थोर सर्व मंडळींच्या हृदयस्थ परमात्म्याला परत एकदा वंदन करते. अत्यंत सुंदर देखणा असा हा सोहळा, अतिशय तळमळीनं आजची कीर्तन सेवा घडावी अशी ज्यांची मनापासून इच्छा होती, असे आमच्या पायी दिंडीत वारीत सोबत चालणारे आमचे मुंजाजी काका देशमुख यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला, त्यांचे सुरुवातीला मनापासून आभार व्यक्त करते. सर्व गावकरी टाळकरी प्रत्येकाची नावं काय माहिती नाही, तरी पण अत्यंत गोड ज्यांचं गायन आहे, आपण आता त्यांच्या नाकातून सनईचा आवाज ऐकला. असे आमचे बंधू अत्यंत आपल्या गावाचं आपल्या जिल्ह्याचं नाव ज्यांनी उज्ज्वल करून ठेवलं असे आमचे बंधू पवन महाराज सातेगावकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर दुसरे आमचे महेश महाराज देशमुख महाराजांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर इकडे आमचे काका उपस्थित आहेत, आबा उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. त्याचबरोबर महाराजांचे नाव काय, शामराव महाराजांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर विठू महाराज हेही आज उपस्थित आहेत, महाराजांचे सुद्धा मनापासून आभार. आमचे सुरेश अण्णा मोहिते हे सुद्धा उपस्थित आहेत, महाराजांचे सुद्धा मनापासून आभार. सगळ्यांची साथ अत्यंत उत्तम आहे. माझ्या समोर बसलेले माझ्याच गावातील वयाने ज्ञानाने सर्व बाबतीत मोठे असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज सगळे इथे उपस्थित आहेत. आमचे रावसाहेब अण्णा डाखोरे, आमचे मानिका बाबा आहेत, आमचे होनाजी बाबा आहेत. सगळ्यांची नावं आता इथं आपल्या गावातली नावं सांगायची ही वेळ नाही, तरी पण सर्वांचे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर नाद ब्रह्मावर ज्यांची थाप आहे, उगाच या निर्जीव चामड्यातून आपल्या सर्वांच्या हृदयाला हेलवणारा आवाज बाहेर नाही पडत, त्यासाठी पहिल्यांदा हात झिजवावे लागतात, बोट फोडून घ्यावी लागतात, तेव्हा कुठे एवढा गोड आवाज बाहेर पडतो. असे मृदंगाचार्य सतीश महाराज हेही आज उपस्थित आहेत, महाराजांचे सुद्धा मनापासून आभार.
त्याचबरोबर साऊंड सिस्टीम वाले दादा आहेत, दादांचे सुद्धा मनापासून आभार. त्याचबरोबर 2 YouTube चॅनल इथे उपस्थित आहेत. दादांच्या चॅनलचं नाव काय? वारकरी संप्रदाय संतती 70-30 वारकरी संप्रदाय 70-30. आणि त्याचबरोबर दुसरे आमचे दादा विठ्ठल कृपा. या दोन्ही चॅनलचे मी मनापासून आभार व्यक्त करते. सगळेच गावकरी टाळकरी गुरुवर्य महाराज आहेत, महाराजांचे सुद्धा मनापासून आभार. महाराजांचं नाव काय परिचयाचं नाही. गजुमाई देवकर यांचे सुद्धा मनापासून आभार. सर्व गावकरी टाळकरी माळकरी बिगर माळकरी, कीर्तनाला आलेले नाही आलेले, घरी झोपलेले, जेवायला येणारे, पंगत देणारे, बांधून नेणारे, पट्टी देणारे नाही देणारे, वाढणारे, सर्वांच्याच मनापासून आभार. सगळ्यांची साथ अत्यंत उत्तम आहे. आपल्या सगळ्यांना मिळून आजचं कीर्तन पुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करायचंय. महिला मंडळ तुमची नावं घ्यायची का? घ्यायची असेल तर सांगा, मला सगळ्यांचीच नावं पाठ आहेत. राधा अक्का, केसरा अक्का, दगडा अक्का, धोंडा अक्का, सविता अक्का, कविता अक्का, शांता अक्का, सगळ्याच अक्का. पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या आता घेऊ नका. सर्वांच्या आभाराने सेवेला सुरुवात. विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी अमृताची उपमा संतांना दिली. देहू मध्ये जन्माला आलेले आमचे तुकोबाराय. तुकाराम 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 जैशाला ह्या मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा, अशी ज्यांची ख्याती आहे. तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग, उनका सेतु भंग या इनका सेतु अभंग. बघा त्रेतायुगामध्ये एक सेतू बांधला प्रभू श्री रामरायानं. काळाच्या ओघात तो सेतू भंग पावला असल, तो सेतू नष्ट झाला असल, पण या तुकारामानं, या रामानं जो अभंग नावाचा सेतू बांधलाय तो आज 450 वर्षानंतर सुद्धा
तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य गाजवतोय. महाज्ञान देती जयाला, जया भंग नाही असे ते अभंग विठ्ठल. जगाला महाज्ञान देतात पण ते कधीच भंग पावत नाही. आज आमचा समाज दुभंग होत चाललाय. भाऊ भावाला बोलायला तयार नाही, बहीण बहिणीला बोलायला तयार नाही. पण या दुभंगणाऱ्या समाजाला एकत्रित करण्याची ताकद फक्त आणि फक्त संत वाङ्मयात आहे, फक्त आणि फक्त या पोथी पुराणांमध्ये आहे. म्हणून भागवत धर्म मंदिराच्या कळस्थानी जे शोभले असे आमचे तुकोबर आहे. पण लोकांनी काय केलं, लोकांनी वेड्यात काढलं तुकोबरायांना. तुकोबराय असे जायचे रस्त्यानं तर लोक म्हणायची बघा बघा येडा तुक्या चालला म्हणून. तुकोबराय रात्रंदिवस मंदिरात भजन करायचे तर लोक म्हणायची बघा बघा येडा तुक्या रात्रंदिवस टाळ कुटत बसतो. वेड्यात काढलं लोकांनी. पण तुकोबरायांनी लक्ष दिलं नाही. तुकोबरायांनी त्यांना सांगितलं मी जी देवाची भक्ती करतो ना, माझ्या येण्याचं प्रयोजन काय आहे, मी का आलो. आपल्या येण्याचं प्रयोजन तुकोबराय सांगतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. वास्तविक आम्ही इथले नाही, आम्ही वैकुंठवासी आलो या करण्याचे. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, धाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. आपल्या येण्याचं प्रयोजन तुकोबाराय सांगतात. मी का आलो आणि आल्यानंतर सगळ्या संत मांदियाळीमध्ये प्रमुख ठरले, प्रातस्मरणीय ठरले. यज्ञयावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार भारतीय संस्कृतीने मांडला. त्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे अनेक संत समाजात झाले, पण त्या संतांचंही प्रतिनिधित्व ज्यांनी करावं असे आमचे तुकोबाराय. पण लोकांनी वेड्यात काढलं. आमच्यापैकी सुद्धा एखादं तरुण व्यक्तिमत्व कीर्तनाला जायचं म्हटलं तर लोक वेड्यात काढतात. कारण का? कीर्तन प्रवचन हे सगळं म्हाताऱ्यांनी करावं. ज्यांना काही काम नाही अशांनी भजनाला जावं, ज्यांना काही काम नाही अशांनी कीर्तनाला जावं, हा लोकांचा समज झालाय. असं लोकांना वाटतंय, पण असं आहे का हो? नाहीये. तुम्ही आम्ही सगळे या मार्गावरचे पाईक आहोत, या वाटेवरचे पाईक आहोत. हे तुमचं आमचं सगळ्यांचंच भाग्य आहे. नामदेव महाराज म्हणाले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही
जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे आपलं जन्मोजन्मीचं भाग्य आहे. कीर्तनाला आलात, कीर्तनाला कोण येतो? डोंगरे शास्त्री म्हणायचे, कथा के लिए जाने की हमारी औकात ही क्या है, कथा के लिए जाने की हमारी औकात ही क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. म्हणजे कथेसाठी, कीर्तनासाठी तर ती माणसं येतात ज्यांना परमात्मा बोलवतो. आज आपलं किती मोठं भाग्य, भगवंताने तुम्हा आम्हाला स्वतःहून बोलवले. आम्ही मराठी मराठी म्हणून स्वतःचा फार अभिमान व्यक्त करतो. आम्ही महाराष्ट्रातली माणसं, आम्ही मराठी, आम्ही मराठी. पण कुणाला म्हणायचं मराठी? ऐका, कुणाला म्हणायचं मराठी? ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे. बघा बरं, लक्षपूर्वक ऐका. सध्या लोकांची कीर्तनाविषयीची अभिरुचीच बदलली. भरपूर हसायला मिळालं की कीर्तन छान, हा लोकांचा समज झालाय असं लोकांना वाटतंय. पण कीर्तनात मनोरंजन नाही तर कीर्तनात आत्मरंजन असावं. आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविन सर्वथा राहोची नाही, कीर्तनाच्या सुखे सुखे होय देव. बघा बरं, देवाला सुद्धा त्याचं कीर्तन आवडतं. म्हणजे आपले नसलेले गुण लोकांनी गावे असं आपल्याला वाटतं की नाही? माझी भाषा कळते की तुम्हाला? आपले नसलेले गुण लोकांनी गावे असं आपल्याला वाटतं की? मग देवाला त्याचे असलेले गुण गायले तर त्याला किती आनंद होईल. म्हणून कीर्तनात गुण संकीर्तन, नाम संकीर्तन, लीला संकीर्तन या 3 गोष्टी हव्या. इथं मजाक नसावा. इथं आल्यावर आपण एका मायेनं बांधील आहोत. मायाधीनम जगत सर्वम. ती माया आम्हाला या भवसागरात नर्तकी सारखं नाचवती. आणि मायेने नर्तकी सारखं नाचवू नये असं जर वाटत असेल तर नर्तकी या शब्दाच्या उलट करा. कीर्तन. आणि कीर्तनाचा मूळ गाभा, कीर्तनाचं बेसमेंट काय असेल तर ते नाम आहे. आणि हे नाम कसं घ्यायचं आम्ही? तर नामच्या उलट करायचं. तुम्ही मनानं घ्यायचं, मनापासून घ्यायचं, अंतकरणापासून घ्यायचं. म्हणून आजच्या कीर्तनाला मनापासून हजर राहायचं बरं का. काही माणसं देहानं इथं बसलेली असतात पण मन मात्र इथं नसतं. मन मात्र घरी. कुलूप नीट लागला असेल की नाही? येतानी 10 वेळेस उडून बघितला, 10 वेळेस चाबी फिरवली, पण इथं आल्यावर सुद्धा त्याच कुलपाचं चिंतन. इथं चिंतन फक्त परमात्मा तत्व, भगवंताच्या गुणाचं, लीलाचं, नामाचं आणि त्याला ज्यांनी मोठं केलं अशा संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणारं आजचं कीर्तन आहे. विठ्ठल काय सांगत होते? मराठी कुणाला म्हणायचं? कुणाला म्हणायचं मराठी? ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे, एक तरी ओवी अनुभवावी. 12व्या शतकात ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्या ज्ञानोबारांनी केला आणि माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. असा मुक्तीची
घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. 12व्या शतकात ब्रह्मविद्येचा सुकाळ केला ज्या ज्ञानोबा यांनी, त्यांच्या भावार्थ